यूट्यूब यूट्यूब जरा कनेक्ट करतोय, 2 मिनिटं थांबवा. चालेल ना? चालू. पंचाने सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला ते चिराग आणि नॉन स्ट्राईकला ते वैभव आणि प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहेत ते यज्ञेश पेडणेकर. दीपज्योती एक अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू यज्ञेश पेडणेकर. त्याच पद्धतीचा खेळाडू वैभव हरड, अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू. चिराग स्ट्राईकला चिराग, नॉन स्ट्राईकला पहिल्या चेंडूवरती पहिलीच धाव, 1 रन. संघाचं खातं उघडतंय 1 या धावसंख्येने. दुसरा चेंडू, दोन चेंडूवर 2 धावा. संघाच्या संघात 2. पुढचा चेंडू सामना करतील चिराग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दीपेश यांच्याकडून. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू टाकतील यज्ञेश, सामना करतील चिराग. चिराग संघ धावसंख्येत बर, संघ धावसंख्येत 3. यज्ञेश सामना करतील वैभव. दोन्ही अष्टपैलू खेळाडू. संघ धावसंख्या 1 ने भर, संघ धावसंख्या पोचते ती 4. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते यज्ञेश यांची. पहिल्या षटकात 5. सूरज दुसरं षटक घेऊन आले ते सूरज. स्ट्राईकला ते चिराग, नॉन स्ट्राईकला वैभव. चिराग एका धावसंख्येत बर, संघ धावसंख्या वाढते 6. वैभव हरड सामना करतील सूरज यांचा. सुंदर चेंडू, या ठिकाणी एक फिरकी गोलंदाज. डॉट चेंडू, पुढचा चेंडू सुंदर किपिंग पाहायला मिळते आपल्याला रॅम्बो यांच्याकडून. जवळजवळ पूर्ण स्पर्धेमध्ये मला वाटतं 10 तरी स्टंपिंग त्यांनी केली असतील पूर्ण स्पर्धेमध्ये. सुंदर किपिंग करतायत रॅम्बो. सूरज त्याच पद्धतीने सुंदर गोलंदाजी, त्याचप्रमाणे सुंदर गोलंदाजी. रामदास यांची सुंदर किपिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तेवढीच
चांगली गोलंदाजी सूरज यांच्याकडून. डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये 1 धाव. संघा धावसंख्येत भर पडून संघा धावसंख्या वाढते 7. संघ धावसंख्येत 2 भर. संघ धावसंख्या झाली ती 9. 2 षटक समाप्तीनंतर संघ धावसंख्या पोचते ती 9. आताचे 2. चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. नौजवान पाशाने वर्सेस दीपज्योती. सौरभ सामना करतील चिराग. नवीन फलंदाज आलेत प्रमोद खडे. एका धावावर समाधान. संघ धावसंख्या पोचते ती 10. प्रमोद खडे संघाचे कर्णधार प्रमोद खडे सामना करतील सौरभ यांचा. 10 या धाव संख्येवर धावचीत होत आहेत ते प्रमोद. सुंदर शॉट पाहायला मिळाला होता त्यांच्या बॅटमधून, परंतु धावचीत झालेत. संघा धावसंख्या 10. चिराग आणि दीप. दीप आहे ना? दीप दीप चिराग आणि दीप कोण? 2. संघा धावसंख्या वाढते 12. 30 षटक चालू असताना संघा धावसंख्या 12. सुंदर या ठिकाणी फलंदाजी चिरागाच्या बॅटमधून पाहायला मिळते आपल्याला, आणि तेवढीच सुंदर गोलंदाजी दीपज्योती यांच्याकडून पाहायला मिळते. सौरभ सामना करते चिराग. संघा धावसंख्या 12. एका धावसंख्येने संघा धावसंख्येत भर. संघा धावसंख्या 13. सौरभ स्ट्राईकला ते दीप. सुंदर फलंदाजी आणि डॉट चेंडू. पुढच्या षटकातील सौरभ सामना करतील दीप. एका धावावर समाधान. संघा धावसंख्या वाढते. संघा धावसंख्या पोहोचते ती 14. 3 षटक समाप्तीनंतर संघा धावसंख्या झाली ती 14. अनिल पुढील गोलंदाजात आले ते अनिल. दीप सामना करतील अनिल यांचा. संघा धावसंख्या आहे 14. शेवटचं षटक. मॅच चालू ठेवायची आहे. बॉल आलाय. 4 विकेट. स्कोर थोडा धीम्या गतीने चालत असलेला 14. अनिल फलंदाज नाव, बॅट्समनचं नाव काय? सूरज. अनिल यांचा सामना करतील सूरज. अनिल हॅट्रिकचा चान्स. पाच विकेट. 5. बाबू आहे. बाबू अभी हॅट्रिकचा चान्स. हॅट्रिक. या ठिकाणी हॅट्रिक अनिल यांच्या नावावरती फायनलच्या सामन्यामध्ये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अनिल यांच्या माध्यमातून. दीपज्योती
या टीमसाठी रुपेश विसे, अष्टपैलू खेळाडू रुपेश विसे सामना करतील अनिल यांचा आणि या 2 धावा. संघाची संख्या वाढते 16. सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी अनिल यांनी. संघ 16. शेवटचे काही चेंडू शिल्लक. रुपेश विसे सामना करतील अनिल यांचा आणि हा वाईट. संघाची संख्या वाढते 17. शेवटचे काही चेंडू शिल्लक. रुपेश विसे पाहूया शेवटच्या चेंडूंचा सामना करताना. रुपेश विसे पाहूया अनिल. रुपेश विसे यांची जागा घेण्यासाठी परत आलेत. सतरा. रुपेश अनिल रुपेश. या ठिकाणी ऑल आउट केलंय ते. 17. 18 टू बिन. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला दीपज्योती संघाकडून. मला पण क्रेडिट पाहिजे. सामना चालू होतोय. 18 धावांचं 18 धावा करायच्या आहेत त्या दीपज्योती संघाला. प्रमोद खडे स्ट्राईकला सूरज. प्रमोद खडे स्ट्राईकला ते सूरज. पहिला डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहूया. सूरज प्रमोद खडे. एका धाव समाधान. एका धावाने संघाचं खातं खोलतंय. 18चं टार्गेट घेऊन आलेत सूरज. अरे काय चाललंय बाबा. इकडनं बॉल तिकडे तिकडनं बॉल इकडे. काय समजा असं झालंय. एकच धाव ना आत्ताची. एका धाव समाधान. संघा धाव संख्या वाढते 2.
प्रमोद सामना करतील यज्ञेश, ज्याच्या खांद्यावर पूर्ण संघाची मदार होती असे यज्ञेश बाद होऊन परत आहेत. पहिला धक्का बसतो तो यज्ञेश यांच्या स्वरूपात. त्यांची जागा घेण्यासाठी त्यांचे मोठे बंधू चालले ते सुदर्शन. सुदर्शन प्रमोद खळे, सुदर्शन सुंदर शस्त्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे अभि आणि रुपेश यांच्याकडून. पुढच्या चेंडू टाकतील प्रमोद खळे, सामना करतील सुदर्शन. या 2 धावा. पहिला षटकानंतर संघा धावसंख्या झाली ती 4. ऋतिक सामना करतील सूरज. संघा धावसंख्या पोहोचते ती 5. 18 टू विन. सूरज ऋतिक सामना करते सूरज. चांगली फलंदाजी करताना सूरज. त्रिफळाचे झाले ते सूरज. ऋतिक सामना करतील प्रवीण. 2 धावा. संघा धावसंख्येत भर पडू. संघा धावसंख्या वाढते 8. संघा धावसंख्या पोहोचते ती 8. दुसरं षटक चालू असताना चं टार्गेट. 18 पैकी 8 झाले. 10 अजून करायचे आहेत. ऋतिक, प्रवीण आणि वाईट 9. ऋतिक, प्रवीण 1 डिक्लेअर. 10 10 10. संघा धावसंख्या पोहोचते ती 11. 2 षटक समाप्तीनंतर संघा धावसंख्या पोहोचते ती 11. संघाचं तिसरं स्वतःचं पहिलं षटक घेऊन येतात ते पम्या. चालतं रे काय. वैभव, प्रवीण वैभव संघाचा धावसंख्या पोहोचते ती 12. सुदर्शन सामना करतील वैभव यांचा. व्हाईट बॉल. 13. तिसरं षटक चालू असताना संघा धावसंख्या 13. 2. 15. संघ धावसंख्या पोहोचते ते 15. वैभव, सुदर्शन 16-17.
एका धावेची गरज, एका धावेची गरज. एक धाव, एक धाव. ओनली वन, ओनली वन. स्टंप स्टंप बघ, स्टंप बघ. पम्या स्टंप स्टंप स्टंप. हे पम्या ए आपले आपले पम्याकडून स्टंप घे. नाही कशाला घ्यायचं. पुन्हा गो कुठे लांब हा. तू ह्याचा अभ्यास कर पटकन. या ठिकाणी दीपज्योती संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पाषाणे संघाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. दोन्ही संघाने या ठिकाणी चांगला या ठिकाणी आपल्याला